कुंडलिनी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी दानता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विनते या कळेना, जुने ठेवणे मी पणे ते कळेना. श्रीराम. मंडळी, समर्थांनी या श्लोकामध्ये ह्या विषयाचा समारोप केलेला आहे, जो 4-5-6 श्लोकामधून सुरू आहे की बाबा आपलं जी जुनी ठेव, आपलं जे जुनं असणारं धन, ज्याला आत्मधन निजधन असं जे म्हटलं गेलंय, ते आपल्याला प्राप्त होण्याकरता काही अडथळे असतात. ते अडथळे कसे दूर करावेत, त्याकरता काय काय करावं, हे समर्थाने हे सगळं आपल्याला विस्तृत प्रमाणात सांगितलेलं आहे. याही लोकांमध्ये समर्थ म्हणतात, म्हणे दास सायास त्याचे करावे. इथं दास हा शब्द समर्थांनी स्वतः करता वापरलेला आहे. दास म्हणजे रामदास, श्री समर्थ रामदास स्वामी. ते म्हणतात की बाबांनो, मी तुम्हाला याकरता हे सांगायला लागलेलो आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, तर सायास त्याचे करावे. त्याचे सायास करावे. त्याचे म्हणजे कशाचे? जे आतापर्यंत सगळं सांगितलं त्याचे, ते प्राप्त करून घेण्याकरता, ते आत्मसात करून घेण्याकरता सायास करायला पाहिजेत आपल्याला. कोणतीही गोष्ट सायाशाशिवाय सहज प्राप्त होत नाही मंडळी. जगामध्ये कुठलीही गोष्ट असू द्या, त्याला सायास हे महत्वाचे आहेत. सायास म्हणजे प्रयत्न, कष्ट, श्रम हे महत्वाचे आहेत. अगदी कोणताही विषय तुम्ही घ्या, परमार्थातला घ्या, अध्यात्मातला घ्या, कौटुंबिक घ्या, प्रयत्नाशिवाय कोणती गोष्ट नाही. म्हणून प्रयत्नवादाला परमार्थामध्ये फार महत्व आहे. माणसं म्हणतात की परमार्थिकांनी, संतांनी प्रयत्नवादाला त्या ठिकाणी दुय्यम मांडलेला आहे, प्रारब्धवादाला महत्व दिलेलं आहे. असं नाही आहे. संत साहित्याचा जर नीट विचार केला, संतांचं वाङ्मय जर नीट आपण वाचून बघितलं, तर त्या ठिकाणी प्रयत्नवादाला फार महत्व दिलेलं आहे. प्रयत्नानंच मनुष्य काही करता येतो. तुकाराम महाराज तर म्हणतात, असाध्य साध्य करिता सायास. सायास जर मनुष्यानं केले तर असाध्य असणारी गोष्ट साध्य होते. आपण विज्ञान युगामध्ये वावरणारी माणसं आहोत. माणसानं सायासानं काय काय साध्य केलेलं आहे आता हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. जो चंद्र आपण नुसता डोळ्यांनी बघत होतो, त्या चंद्राबद्दलच्या अनेक कल्पना रंगवल्या जात होत्या. त्या चंद्रावरती मनुष्यानं स्वतः पाऊल ठेवून आलेला आहे. जे आता ग्रह, बाकीचे जे ग्रह आहेत, त्याही ग्रहावरती जाण्याची तयारी मानव करतोय विज्ञानाच्या योगानं. हे सायास आहेत माणसाने केलेले, हे वैज्ञानिक सायास आहेत. कोणतीही गोष्ट सायाशाशिवाय मनुष्याला प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवावं. म्हणून समर्थाने आपल्याला आग्रहाने सांगितलं की म्हणे दास सायास त्याचे करावे. त्याचं सायास केले पाहिजेत आपण, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग आता यासाठी कोणते प्रयत्न करायचे आहेत की जे आपल्याला समर्थाने प्राप्त करून घ्यायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. ज्याला निजधन म्हटलेलं आहे, आत्मधन म्हटलेलं आहे, निज स्वरूप ज्याला म्हणतो आपण, ते मिळवण्याकरता सायास करायचे. म्हणजे नेमकं काय करायचं, तर ते सायास काय करायचे हेही सांगितलेलं आहे. जनी जाणता पाय त्याचे धरावे, हे मनुष्याने केलं पाहिजे. जगामध्ये जो जाणता आहे, अशा जाणत्या पुरुषाचे आपण पाय धरले पाहिजेत. आता इथं जाणता कोणाला म्हणायचं? वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे जाणते असतात. प्रत्येक क्षेत्रातला जाणता हा वेगळा असतो आणि एका क्षेत्रातला जाणता हा दुसऱ्या क्षेत्रात उपयोगाला पडेल असं नाही. वैद्यकीय क्षेत्रातला जाणता आहे, तो वैद्यकीय क्षेत्रातला आपल्याला अनुभव देईल. कायदा क्षेत्रातला जाणता आहे, तो त्या क्षेत्रातला अनुभव देईल. वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे जाणते असतात आणि त्यातला अनुभव घेण्याकरता त्यांचे पाय धरावे लागतात, शरण जावं लागतं त्यांना. तसं इथं अध्यात्मामध्ये जाणता जर कोण असेल तर ते एक श्रीगुरु आहेत किंवा संत आहेत. आणि संत आणि श्रीगुरु याच्यामध्ये काही भेद नाहीच आहे, कारण माऊलीने म्हटलेलं आहे, गुरु हा संत कुळीचा राजा. संत म्हणजे श्रीगुरु आणि श्रीगुरु म्हणजे संत. परंतु आजकाल गुरु या नावाखाली
आपण कोणालाही शरण जातो, कोणाचेही पाय धरतो, त्याचा अध्यात्मातला अधिकार किती आहे हेही बघत नाही. तो अध्यात्मामध्ये किती उंचीला पोहोचलेला आहे याचाही विचार आपण करत नाही. 4 माणसं त्याला गुरु मानली की आपणही गुरु मानतो. जसा मेंढराचा कळप असतो ना, पुढचं मेंढरू जे आहे ते ज्या दिशेनं जातं त्या दिशेनं पाठीमागची मेंढरं आपोआप चालत जातात. पुढचं मेंढरू जाऊन विहिरीमध्ये जर पडलं तर पाठीमागचे जाऊन त्याच्या मागे विहिरीमध्येच पडणार. ते असा विचार करणार नाहीत की बाबा ही दिशा चुकीची आहे. तसा हा मानव समाज आहे. अज्ञानी मानव समाज असा आहे की 4 लोक करतात म्हणून आपण ते तसंच करायचं, विचार न करता करायचं, बुद्धीचा वापर करायचा नाही. देवाने दिलेली विचारशक्ती ती आपण गहाण टाकायची आणि लोक करतात तेच करायचं. लोकांनी एखाद्याला गुरु मानला की त्याला आपण गुरु मानायचा का? तर त्याला सगळे गुरु मानतात, आपणही गुरु मानायचं. मग त्याची आध्यात्मिक उंची काय आहे, त्याची आध्यात्मिक पात्रता काय आहे, ज्ञान काय आहे त्याच्याकडं, तो आपल्याला परमात्म्याची अनुभूती देऊ शकतो का, याचा काडीचाही विचार मनुष्य करत नाहीत. आणि मग एका ठिकाणी म्हणलेलं आहे, गुरु तसा चेला, गुरु पण अज्ञानी आणि शिष्य पण अज्ञानी. असा सगळा अज्ञानींचा बाजार सध्या जगामध्ये सुरू आहे. समर्थाने शब्द फार महत्वाचा वापरला, ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे. जाणता असला पाहिजे. समर्थानेच नाही तर ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हाच शब्द इथं वापरलाय पहा. म्हणून जाणते नि गुरु भजिले. जाणता असणारा जो गुरु आहे म्हणजे शब्दानं, ज्ञानानं, अनुभवानं जो परिपूर्ण आहे, शब्द, ज्ञान, अनुभूती या सगळ्या गोष्टी जो परिपूर्ण आहे, अशा सद्गुरूचे पाय आपण धरले पाहिजेत. एखादी शंका जर आपण गुरुला विचारली की महाराज याचं उत्तर काय, तर हल्लीचे गुरु काय म्हणतात, ए गप, तू काय बोलतोयस, गुरुला कधी विचारायचं असते काय, असं खेकसणारे गुरु आज झालेले आहेत. त्या खेकसणाऱ्या गुरूंच्याकडनं आपल्याला ज्ञान कसलं मिळणार आहे, काय देणार आहे ते आपल्याला. तेव्हा ज्ञान प्राप्ती करता जो जाणता आहे त्या जाणत्या गुरुचे पाय धरले पाहिजेत. म्हणून जनी जाणता पाय त्याचे धरावे, समर्थ म्हणतात. असा जाणता जर कोण असतील तर ते संत महात्मे आहेत आणि त्या संतांचे चरण धरले पाहिजेत. नाथ महाराजांनी फार सुंदर सांगितलं की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचेच पाय धरले पाहिजेत तरच आपल्याला हरिप्राप्ती होणार आहे. तुम्ही म्हणा आजकाल संत आपल्याला कुठे दिसतात, कलियुगामध्ये संत खरे भेटतील का आपल्याला? भगवंताची कृपा झाली तर खऱ्या संताची भेट होईल आपल्याला. म्हणून तुकाराम महाराजांनी अशा संतांची भेट व्हावी असं भगवंताकडे प्रार्थना केलेली आहे. पण तोपर्यंत आपण काय करायचं, तोपर्यंत संतांचं जे काव्य आहे, संतांचं जे साहित्य आहे तेच संत आहेत असं समजून त्यांची शरणागती करायची. समर्थांचा दासबोध, माऊलींची ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा, नाथांचं भागवत, इतर संतांचे अभंग, हे सगळे संत प्रत्यक्ष अभंग रूपानं, साहित्य रूपानं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचे जर आपण पाय धरले म्हणजे त्यांना शरण जर गेलो तर ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. हेच जाणते आहेत म्हणून त्यांचा आपण पाय धरावे. पुढे समर्थ म्हणतात, गुरु अंजने विनती आकळेना. गुरुनी डोळ्यामध्ये अंजन घातल्याशिवाय परब्रह्म तत्वाचं आपल्याला दर्शन होत नाही. व्यवहार असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये, पूर्वी धन ज्यादा असलेलं मनुष्य जमिनीमध्ये पुरून ठेवत होते. पूर्वी बँका नव्हत्या, काय नव्हतं, आणि जमिनीमध्ये धन पुरण्याची पद्धत होती. तेव्हा ते जमिनीमध्ये पुरलेले जे धन आहे ते दिसण्याकरता डोळ्यामध्ये अंजन नावाचं एक असणारं काही औषधी द्रव्य घातलं जायचं त्या काळामध्ये. ती डोळ्यामध्ये अंजन घातलं की जमिनीतलं धन आहे ते त्या माणसाला दिसायचं. म्हणून त्या धनाची प्राप्ती होण्याकरता ते अंजन डोळ्यामध्ये जर घातलं तर तो मनुष्य कुठं धन पुरलेला आहे हे सांगू शकायचा. तद्वत ही गुरुकृपेचं अंजन ज्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये घातलं जातं, सद्गुरू घालतात, त्यावेळेला आपलंच असणारं परमात्मरूपी धन, आपलंच असणारं आत्मस्वरूप रूपी धन ते आपल्याला दिसायला लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर वर्णन केलंय. कृष्णांजन एक वेळ डोळा घातले आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ.
बाप रकुमादेवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. माऊली म्हणतात, माझ्या श्री गुरु निवृत्तीराजांनी माझ्या डोळ्यात कृष्णांजन घातलं आणि ते कृष्णांजन रूपी बोधरूपी अंजन घातल्यामुळं मला स्पष्ट दिसायला लागलं. आजपर्यंत जे दिसत नव्हतं ते या डोळ्याने स्पष्ट दिसायला लागलं. माझे रूप मज दावी येली डोळा, असं नामदेवरायांनी म्हटलेलं आहे. ती दिली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. ही सद्गुरू आपल्याला देतात. म्हणून गुरूंच्या शिवाय, सद्गुरूंच्या कृपेशिवाय ह्या परमात्मा तत्वाची प्राप्ती ही जीवाला होऊ शकत नाही. शब्दाचं ज्ञान होईल माणसाला भरपूर, परंतु सद्गुरू कृपा ही जर झाली तर प्रत्यक्ष परब्रह्माची भेट होऊ शकते. काही माणसं म्हणतील, मग आम्ही भक्ती केली तर देव आम्हाला भेटणार नाही का? देवाचा धावा केला तर देव आम्हाला म्हणजे दर्शन देणार नाही का? देवाचा धावा केला, जीवाचा आकांत केला तर देव तुम्हाला सगुण रूपात दर्शन देईल एखाद्या वेळेला. तुमचा जर तेवढा निकराचा प्रयत्न असेल तर सगुण रूपामध्ये देवाचं दर्शन होईल तुम्हाला, नाही असं नाही. परंतु त्या ईश्वराचं खरं जे ज्ञान आहे ते ज्ञान स्वरूपानं तुम्हाला त्याचं दर्शन होण्याकरता सद्गुरूच पाहिजे. सगुण रूपानं देवाचा विग्रह दर्शन होणं हा एक वेगळा भाग आहे आणि त्या परमात्म्याचं पूर्णता ज्ञान होणं हा दुसरा भाग आहे. म्हणून सगुण दर्शन हे तात्कालिक असतं, त्या वेळेपुरतं असतं, पण कायमस्वरूपी परमात्मा जगामध्ये आपल्या दृष्टीला पडण्याकरता त्याचं परिपूर्ण ज्ञान व्हावं लागतं आणि ते ज्ञान सद्गुरू आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून समर्थ म्हणतात, गुरु अंजने विनते आकळेना. आणि असं असणारे जे आपली जुनी ठेव आहे ते जुने ठेवणे मीपणे ते कळेना. समर्थ म्हणतात, मीपणामुळं, अहंकारामुळं मनुष्य या गोष्टी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. त्याकरता मनुष्यानं असे प्रयत्न करावे, अशा प्रकारचा बोध समर्थांनी मंडळी आपल्याला या श्लोकांच्या माध्यमातून केलेला आहे. तेव्हा असं असणारे हे या श्लोकाचं आजचं चिंतन आहे. मंडळी, चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत हे चॅनल जरूर शेअर करा, त्याची माहिती सर्वांना द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.